गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। या शिबिरात तब्बल 13,800 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तर अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीनं सडक अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन येथे या भव्य समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी भेट देत विविध विभागांच्या स्टॉलची पाहणी केली। यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली आणि प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचं आवाहन केलंय। यात महसूल, कृषी, सामाजिक न्याय, ग्रामविकास, आरोग्य, पंचायत राज, महिला व बाल विकास, अन्न व नागरी पुरवठा यासह विविध विभागांनी या शिबिरात सहभाग घेतला। उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, संजय गांधी योजना, कृषी विषयक सेवा तसंच इतर अनेक शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला। तर नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभही घेतला। त्यामुळे शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवण्याच्या उद्देशाला या उपक्रमातून मोठं यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालं। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात पार पडलेले हे समाधान शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं असून या 13,800 लाभार्थ्यांच्या सहभागामुळे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालंय। अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले, कोणत्या योजनांचा यामध्ये समावेश होता? अर्जुनी मोरगाव विधानसभा स्तरीय जो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये एकूण लाभार्थी 13,892 लाभार्थ्यांची यादी आम्ही सगळी तिन्ही तालुक्यांमध्ये अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव याच्यातला जो 3 जिल्हा परिषद क्षेत्र आहे त्याच्यातली काढलेली आहे आणि त्याच्यातून साधारणतः या ठिकाणी 2,000 वेगळ्या वेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। उर्वरित ज्यांचा लाभ आहे तर ते त्या तालुक्यांमध्ये ते दिलं जाईल, परंतु या समाधान शिबिराच्या निमित्तानं 13,892 लाभार्थी एकूण काढलेले आहेत आणि या सगळ्यांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्याचं नियोजन केलेलं आहे। सर, काय सांगणार, आज आपण शिबिरमध्ये आले आहेत, काय काय नियोजन आहे? महाराष्ट्र शासनाच्या या राजस्व अभियानमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगले कार्यक्रम होऊन राहिले। सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन त्यांच्याद्वारे हे अशा पद्धतीने ही संकल्पना आहे आणि लोकांना त्यांचे जे काही समस्या, रखडलेले प्रश्न हे निर्देशनात आणण्यासाठी हे एक चांगला अभियान आहे आणि निश्चित सामान्य लोकांनी। न्यूज रिपोर्टर अश्वनी जीप काठे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, MS24 एक्सप्रेस।